अरे तुमच्या मायेमुळे आज उभा निरणा, त्या तुमच्या मायेमुळे आज उभा निरणा, रसिका गावची ग्रामदेवता आई भाऊकाई देवी, माझ्या गावची ग्रामदेवता आई कोटेश्वरी मानागी, भारतीय छत्रपती सरदार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता राष्ट्रमाता आई जिजाई आणि जमलेला माझ्या तमाम नात्याला प्रेमी रसिका बाबा प्रेक्षकांना शाही प्रदीप मुळे, मुक्ताम गोष्ट दामले, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी, निर्मित स्वतः दुर्गा देवी सुरेशवाणी नाट्य मंडळ मालगुण आमच्या वतीनं शाही मानाचा मुद्रा, शाही मानाचा मुद्रा, शाही मानाचा मुद्रा. रसिको, खरंच गेल्या वर्षी पाऊस होता, परंतु आज नाहीये. या ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजक हा सलग 3ऱ्या वर्षी आहे. ते आपले सन्माननीय मोठे बंधू श्री विश्वास पांडुरंग आगरे, श्री सुहास पांडुरंग आगरे आणि आमचे सर्व माझ्यावरती जीवापाड प्रेम आहे, कलाकारावरती जीवापाड प्रेम आहे. ते खरंच कलेवरती नितांत प्रेम असणारे माझे बंधू, ज्यांना मोठा भाऊ म्हणतो, ते महेंद्र भाऊ आंग्रे, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो, शाहीर मानाचा मुद्रा करतो. सलग मला 3रा वर्ष आहे. 1 वर्ष आमचे बाबा होते, पण माझे बाबा कैलासवासी पांडुरंग आंग्रे त्यांना सुद्धा ही आदरांजली वाहून मी कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. तसंच आमचे ढोलकीपट्टू, लोकप्रिय ढोलकीपट्टू विशालदादा सुतार, कीबोर्ड मास्टर पंकजदादा काताळे, पंकजदादा घाणेकर, यश शिंगळे, बँके मास्टर आमचे प्रसाद गुरव, पॅड मास्टर छोटे बंधू प्रणव काताळे आणि साऊंड आहे उत्तम आहे. खास भाऊंच्या इथे कार्यक्रम असला तर मोरे गोवा मीच त्या ठिकाणी येणार असे आमचे एकमेव साऊंड मास्टर साईराम साऊंड सिस्टम दाखवणे राजू पडा आणि अमोल भोसले यांचं स्वागत करतो. या ठिकाणी शाखा माझी आहे, एका शब्दाला मान देऊन नरेंद्र मोरे आणि आमचे मित्र तुरेवले शाही लोगडे बुवा यांच्या खात्री या ठिकाणी शाखा मला मिळाली. श्री दुर्गा देवी कुलस्वामी नाट्य मंडळ मालगुण त्या सर्व या ठिकाणी कलाकार आहेत, त्यांना सुद्धा शाहीर मानाचा मुद्रा करतो. उपस्थित शाहीर मंडळी मान्यवर आलेले आहेत. माझे आदर्शक माझे उमाजी भाऊजी या ठिकाणी आलेले आहेत. माझे लोकप्रिय तुरेवले शाहीर सुनील लोगडे, नरेंद्र मोरे या ठिकाणी खास बँगलोरवरून उद्योजक आमचे आदर्शक भाऊंचे बॉस सन्माननीय विशालजी मेस्त्री साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना शाहीर मानाचा मुद्रा करतो. या ठिकाणी माझ्यावरती जीवापाड प्रेम करणारी सर्व अचानक क्रीडा मंडळ निवेंदी वारपटवाडी सगळे चाहते माझे असते, त्यांना मोरे गोवाचा मानाचा मुद्रा. या ठिकाणी माझे शिष्य जगदीश शेडेकर आता करून आलेले आहेत. मी संपूर्ण टीमला घेऊन मी कार्यक्रम करत आहे. तसेच माझे प्रतिस्पर्धी शाहीर तुम्हीवाले आमच्या बरेच जोडण्यात आले मुंबईला हॉलच्या ठिकाणी. आता गोवा थोडे थंडावले थोडे गाराचे गोवा. आज पाऊस कमी आहे, आज बारीचा पाऊस पडा इथे मोरे गोवाच्या समोर. सुरुवात करतो
शाही देवेंद्र झिमन बुवा तुम्हाला सुद्धा मोरे बुवांचा शाही मानाचा मुद्रा, शाही मानाचा मुद्रा, शाही मानाचा मुद्रा. आपली लोककला ही जतन करणं आपलं काम आहे. लोककलेसाठी आपण जीवापाड रात्र देऊन आपण प्रयत्न करत असतो. म्हणून हा लोककलेचा एक प्रश्न असतो. आपण एकमेकांना विचारतो, माझा प्रश्न या ठिकाणी घेऊन जायचा आहे, तुमचा विषय घेऊन यायचा आहे. आम्हा दोन्ही कलावंतांना, दोन्ही शाहीरांना शेवटपर्यंत शांततेचा आश्रय आणि मोलाचं सहकार्य कराल अशी अपेक्षा बाळगून माझ्या प्रतिनिधीला सुरुवात करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आई भावकाय देवीचं गीत मी गायले अनेक वेळा रेकॉर्डिंगच्या हिशोबाने, परंतु आज निवेंडी गावामध्ये आपली आई ग्रामदैवत भावकाय देवी आहे. या चरणाशी माझे काव्य सुने अर्पण करतोय. जर खरंच तुम्हाला प्रत्येकाला आवडलं तर निश्चितपणे टाळ्या वाजवा. काय म्हणते बघा. दैव काय असते हे आज मला कळाले आहे, हास्य चेहऱ्यावर माझ्या भाऊ दुःख सारे पळाले नाही. भावकाई देवीचं नातं तुमचं माझं जुळालं आहे. आपल्या भावकाई देवीचं तुमचं साऱ्यांचं माझं नातं जुळालं आहे. पण आई भावकाई देवीचं गीत गाणं हे मला भाग्य आजरी ते मिळालं आहे. भावकाई आईची माया जगा वेगळी ठावा. अरे बाऱ्या वाड्यांचा हा निवेंडी गाव संकटात माझी आई घेणारी धाव आहे. म्हणून या काळजात कोरलेलं भावकाई देवीचं प्रत्येकाने नाव हे सुखी तुझ्या पायी. आई भावकाई देवी गुढीपाडव्याच्या सणाला प्रत्येकाच्या घरोघरी भेट देतेस, परंतु मला हे भाग्य लागलं तुझं गीत गाणं. म्हणून काय म्हणतं ऐका, शब्दाला लक्षात द्या. हे गाव निवेंडी सुखी तुझ्या पायी, लहान थोर म्हणती लेकी आणि आई. उभी पाठी भक्तांच्या सदाराही आई, उभी पाठी भक्तांच्या सदाराही आई माझी सत्वाची भावकाई. आई माझी सत्वाची भावकाई.
दैव त्या जगामध्ये कोण नसतं तीच आपली भावताई आणि जन्म देणारी आई. कोणत्या कोणत्या आई का निवेदी हातशिरी भक्तांच्या पाठी शुभ सर्वकाली संकटात भावू नये. भावताई देवी अमृत सर्वकाली संकटात भावू नये. निर्जीवाला ती बळ देई, निर्जीवाला ती बळ देई. आई माझी सत्वाची भावताई, आई माझी सत्वाची भावताई. आई माझी सत्वाची भावताई, आई माझी सत्वाची भावताई. तुझी आई होती
आहे जीव की प्राण अचानक मंडळ हे छान महेंद्र भाऊची आहे जीव की प्राण शाहीर संगीत तुझे गुणगाई शाहीर संगीत तुझे गुणगाई आई माझी सत्वाची भावकाई आई माझी सत्वाची भावकाई आई माझी सत्वाची भावकाई आई माझी सत्वाची भावकाई लावणी वेंदी सुखे तुझ्या पायी कान फेर म्हणतील आणि आई लावणी वेंदी सुखी तुझ्या पायी कान फेर म्हणतील आणि आई उभी पटी भक्तांच्या सदाराही उभी पटी भक्तांच्या सदाराही आई माझी सत्वाची भावकाई 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 श्री गजानन बोल गाव देवी बोल शक्ती अखंड सदानंद घराण्याचा प्रकाश पांड्यांचा दुर्गादेवी स्वामीनाथ मंडळ मालगुडवाल्यांचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा आणि 2 दिवसानंतर गणपती विसर्जन होणार आहे. बुवा जीवन बुवा पुढे लपला असाल तर ऐकून घ्या. विषय चांगला आहे. दरवर्षी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात आणि यावेळेला बाप्पा आपल्या गावी जातात त्यावेळेला दुःख होतं. 2.5 दिवसाचे गेले 7 दिवसाचे गेले गौरी गेल्या परंतु अजूनही त्या हृदयामध्ये 12 दिवस 21 दिवस गणपती अजून आहेत. म्हणून काय म्हणतो विषय लक्षात असू द्या. शिव पार्वतीचा तू नंदन अरे येणाऱ्या विघ्नाला तुझे सारे बंधन तुझी भक्ती म्हणजे देवा तुझी भक्ती म्हणजे सद्भावाचा सुगंधी चंदन म्हणून श्री गणराया तुला शाहीर मोरे भुवंता प्रथम वंदन तुझ्या येण्याने प्रफुल्लित
गणपतीचं विसर्जन होतं तेव्हा भक्त काय म्हणतोय, बाबा गावी जाऊ नकोस रे, आमच्या हृदयामध्ये आहेस, आमच्या भक्तीमध्ये आहेस, आमच्या कलेमध्ये आहेस बाप्पा. तुझ्या येण्यानं प्रफुल्लित झाले माझे मन. पण 2 दिवसांनी आम्हा निरोप हा घेऊन जाईल गौरीचा गण, आमच्या गौरीचा गण. भाई लाल चंदन
म्हणजे नरम पडले होते ह्या वर्षी पण तुम्ही चांगलीच बारी कराल अशी अपेक्षा आहे, पण तापून करणार मी पहिल्या बारीपासून तापूनच करतोय बारी कशी ते ऐका आता हे करा ते करा हे सांगून फायदा नाही बुवा, इथे येऊन करा तेव्हा मला समजेल की संदीप बुवाला बोलले म्हणून विषय कसा आणलाय बघा चांगला घासून पुसून जाऊ दे एकदम ऐका ऐकून घ्या सगळ्यांनी ऐकून घ्या प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर त्याला प्रेम म्हणायचं का गेली 6 वर्ष जीवन बुवानी माझा रेकॉर्ड आहे मुंबईमध्ये पण जीवन बुवा यावरती नरमले असं मला वाटतंय बुवा गरम करा मजा येते गरम करायला मला पण तुम्ही मला जास्त गरम करा कारण की बाई आहे आज बायको आहे बरोबर की नाही मग बायको दाखवून तुम्हाला काय ती कशी आहे ती 36 लग्नवाली म्हणून बुवा सांगते ऐका प्रेमानं सांगून ऐकत नसेल तर त्याला प्रेम म्हणायचं का लाडाने सांगून बघितलं तर त्याला लाड म्हणायचं का आणि जर काना खाली मारलं तर कृष्णा मार खाऊ म्हणायचं का अरे कशाला येतो काना माझ्या पाठोपाठ आम्ही गवळणी 16,360 अरे बरेच दिवसांनी झाली तुमची माझी गाठ नाही मिळणार तुम्हाला काना कधी एक शिल्लक आहे माझी ती पहिली खालची तुझा विषय कसा आहे बघा शिक्क्यावरती अनेक पाठे ठेवलेली आहेत 3 आहेत 7 आहेत 8 आहेत 6 आहेत पण हा श्रीकृष्ण कसा की मला हेच पाहिजे दिवसा ढवळ्या रात्री तो करून खायचा आम्हाला त्रास द्यायचा म्हणून शेवटी आम्ही कंटाळून यशोदामाईच्या घरी जातो म्हणतो ह्या तुला तर ताना बाळा छोटा आहे लय काढून आतरंगे ते बोलते ना माझं पण तू काय ऐकत नाही मी शिवपुराला बांधलं होतं त्याला माझं पण ऐकत नाही तुम्हीच काय तो धडा शिकवा पण शेवटी काय राधाबाईने मोठी हा श्रीकृष्ण छोटा पण नाना खोड्या श्रीकृष्णाच्या आहेत कशा आहेत बघा ती राधा काय म्हणते कृष्णाला काय म्हणते एकावरती शिक्क्यावरती आहेत ना तर तुला एक दे तीच खायची कशी ती ऐका आताच माझा झालाय पगार साहेब 11,000 दिले माझा पगार झाला आताच माझा झालाय पगार देईन रोक नको उदार अरे गोष्ट पटली मी झटकून उचली अशी कथा मी गाजवली काल रात्री त्या आंटीची काल रात्री त्या आंटीची तेव्हा घंटी मी वाजवली शब्द ऐकून घ्या छाया दुधाचे भरलेले माटे एकावर एक असे ठेवले तर आटे नको मारू उड्या ऐक ना गाड्या नको मारू उड्या ऐक ना गाड्या नाही पोचणार तुझा तो हात वरती नाही पोचणार तुझा तो हात हे माठ भरलेलं काटो काट माझे माठ भरलेलं काटो काट तुला पाहिजे तर खालची काट 8 आहे
त्यातली खालची दे वरची नको ते हलून हलून पडलेत खाली लोणी दूध दही बरोबर की नाही शाबाश शाबाश नया दुधाचे भरलेले वाटे एकावर एक असे ठेवलेत आटे नया दुधाचे भरलेले वाटे एकावर एक असे ठेवलेत आटे नको मारू उड्या ऐक ना गाड्या नको मारू उड्या ऐक ना गाड्या नाही पुसणार तुझा तो हात नाही पुसणार तुझा तो हात पाठ भरलेले काटो काट पाठ भरलेले काटो काट तुला पाहिजे तर खालची काट पाठ भरलेले काटो काट तुला पाहिजे तर खालची काट
जर खरंच उत्तम तुम्ही कवी असाल तर ह्या विषयाला विषय देणं तुमचं काम आहे. सूर्यवाले आले पण 400 रुपये दिले. बुवाना गवन आवडली. जीवन बुवा या ठिकाणी माझे मित्र 220 रुपये लोगरे बुवा उत्तम कलाकार उत्तम शाहीर आहेत, उत्तम आवाज आहे, त्यांच्याकडून 220 रुपये आलेल्या गवणीसाठी. अरे माठ भरलेलं काटो तुला पाहिजे तर खायची चाल. विषय माझा तोच आहे. रसिकांना कळावं करता विनोद गोवळकर, अजित गोवळकर, विनायक गोवळकर, अजित गोवळकर पैसे दिलं 100 रुपये आणि ते पण खाली दिलं. विषय माझा असा आहे की बंधुघरी आणि विभीषण त्यांना एक पुत्र रत्नाचा लाभ झाला तर त्याचं नाव काय? मेघनाथ, प्रहस्त, अतिकाय, देवांतक, नारांतक, ऋषिराज, अक्षय कुमार ही नावं सोडून मला उत्तर द्यायचं आहे. जर तुमच्याकडे पुराव असेल तर आणि ह्या जर रंगमंचावरती तुमच्या ग्रंथाशी की माझ्या ग्रंथाशी 5 नंबर 1 जुळेल तरच मी मान्य करणारा शाहीर आहे. आणि जर जुळला तर या भाऊंच्याच घरामध्ये आपल्या तुमचा मी सन्मानी सत्कार करेन. माझा शब्द आपण खोटं बोलू नका. म्हणून अजून एक चिंता घेतो बुवाला. आता मी असून घरातील सख्खी बायको हा माझा नवरा याची मी बायको. बुवा विषय कसा आणला बघा. बुवांचं नाव देवेंद्र आहे ना, एवढे विषय मला सुचतात ना, एवढे सुचतात. मुंबईच्या शोला मला गावाला पण झाले अनेक वेळेला नवीन विषय. बुवा तुमचं नाव कसा आयशी वापरून ठेवलाय बाबा. त्यांना मी मानाचा मुद्रा करतो. तुमचे संगीतकार आहेत त्यांना सुद्धा मोरे बुवांचा मानाचा मुद्रा. माझे सगळे या ठिकाणी अतुल कदम आहेत, सगळे आहेत, यश शिंदे आहेत, महेश शिंदे आहेत, जगदीश पदा आहे आणि अनेक सतीश दादा आहेत, सगळे आहेत. पण बुवा मी खरंच बोलतोय बुवा, देवेंद्र नाव तुमचं ठेवलं ना आम्हाला चांगला मोरे बुवाना तर चांगला पॉईंट भेटतो, चांगला भेटतो. पण बुवा तुमच्या घरापर्यंत पोहोचत नाही. माझा विषय वेगळा, भावार्थ वेगळा असतो विषयाचा. नीट कानामध्ये गोळे असतील तर काढून टाका बुवा आणि माझा नीट विषय ऐकून घ्या. आता तुम्हाला ताप होतो बघा, तुम्ही तापाच. मी असून घरातील सख्खी बायको थकली मी सांगून, तू केलेले पाप मर्दा मला कळले ते मागून. तू केलेले पाप मला कळले ते मागून आणि लाज नाही लज्जा मारली समाजा. अरे दुसरीच्या नादाला लागून. म्हणून आज या सामन्यात धमाल उडणार आहे, प्रत्येक गाण्याला रंग चढणार आहे. ह्या लांजाच्या तुरेवाल्याला खेळत शक्तीवाला भिडणार आहे. आणि आई शपथ खरंच सांगतो या जीवन बुवाना आज संधी बुवा भारी पडणार आहे. अरे देवेंद्रा देवेंद्रा बसून काय ऐकू द्या हो, ऐका. तुमचे चमचे लोक कोण असतील त्यांनी पण ऐकून घ्या. अरे देवेंद्रा देवेंद्रा कसा नशिबी भेटला बुवाना मोरे बुवाच पाहिजे प्रत्येक वेळेला. म्हणून देवेंद्रा देवेंद्रा अरे कसा नशिबी भेटला सोडून बायकोला बाहेर बाटला सर.
का असं देवेंद्र तुला देवाचा देवेंद्र तू घरामध्ये आहे ना स्वप्न सुंदरी तुझी कशाला लोकांना उगाच कोणाच्या पण हाताला लागतोय देवेंद्रा बुवा तुम्हाला म्हणत नाही आणि मला बोलाचाच मी आज बघतोच आज तुमचे वडील आले नाही भानुजीवन त्यांना सुद्धा मी इथून लांबून मार्ग मुद्रा करतो लांजाला म्हणून देवेंद्रा 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 कसा नशीब भेटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर देवेंद्रा 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 कसा नशीब भेटला सर देवेंद्रा देवेंद्रा कसा नशीब भेटला सर शेवटी बाईच्या पायाची आधार घडीलाच नाही वाटली याला बघा देवाच्या देवेंद्राला सोडून घरची सोडून घरची सोडून घरची सोडून घरची गावाऱ्यावर सुटला सर सोडून घरची सोडून घरची गावाऱ्यावर सुटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर दुसरीच्या हो लग्न झाले होतं तिच्या आधी लग्न झाले होतं तिच्या आधी तिची बायको निघाली निघाली करशील कर्मण मरशील करशील तू मरशील मला वाटला सर आता नव्हता वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर देवेंद्रा 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 कसा नशीब भेटला सर कसा नशीब भेटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला बाहेर वाटला सर सोडून बायकोला म्हणून मला फरमाईश आलेली आहे दादांची थोडक्यात राशीना माझे मन पंकजदा ह्या जगामध्ये व फरमाईश आहे कारण की आता का फरमाईश आली होती म्हणून राहिना माझे मन देवा गौरीचा तू गण अत्याचाराचे हे वाढले प्रमाण श्रीगणा याचना तुझा अरे वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे प्राण
वाचवले किंचे प्राण गणारे वाचवले किंचे प्राण रसिको या ठिकाणी जसं मला सहकार्य केलं तसं शाहीर देवेंद्र